Welcome to Guruvarya of Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. Hello friends, how are you? I hope you will be fine. फ्रेंड्स, आज आपण 13 चॅप्टरचा म्हणजेच कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट हा जो काही चॅप्टर आहे त्याचा एक्सरसाइज पाहणार आहोत. तर आता आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन अँड कम्प्लीट द स्टेटमेंट्स. योग्य तो ऑप्शन कंसातला सिलेक्ट करा आणि खालील विधाने पूर्ण करा. तर इथे आपल्याला काही विधाने दिली गेली आहेत आणि त्या ब्रॅकेटमधले जे काही ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी एखादा ऑप्शन चूज करून आपल्याला ते स्टेटमेंट्स पूर्ण करायचे आहेत. फर्स्ट आहे, अ कार्बन ॲटम फॉर्म्स अ कोव्हॅलंट बॉन्ड विथ अदर ॲटम्स. इन दिस बॉन्ड द टू ॲटम्स शेअर इलेक्ट्रॉन्स. सेकंड आहे बी, all the carbon bonds in a saturated hydrocarbon share electrons. Third आहे, at least one carbon bond in an unsaturated hydrocarbon is double. Next statement आहे, carbon is the essential element in all organic compounds. And the last, the element hydrogen is present in all organic compound. इथे आपला जो काही पहिला प्रश्न आहे ज्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट्स पूर्ण करायचे होते तो इथे संपतो. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे म्हणजेच क्वेश्चन नंबर सेकंड कडे वळूया. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यातील फर्स्ट आहे ए, व्हाय आर कार्बन अँड इट्स कंपाऊंड्स युज्ड ॲज फ्युल्स. का बरं कार्बन आणि त्याचे जे काही कंपाऊंड्स आहेत ते इंधन म्हणून वापरले जातात. तर याचे उत्तर आहे, carbon and its compounds are used as fuels because most of the carbon compounds produce a lot of heat and energy when burnt in air. That is, they have high calorific value. तर जे काही कार्बन असतं किंवा त्याच्यापासून बनलेले जे काही कंपाऊंड्स असतात ते हवेमध्ये जेव्हा जळतात ते जळल्यानंतर त्याच्यापासून उष्णता आणि एनर्जी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असते. त्यामुळे आपल्याला त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरिफिक व्हॅल्यू मिळत असतात. म्हणून कार्बनचा वापर किंवा त्याच्या कंपाऊंड्सचा वापर आपण इंधन म्हणून करत असतो. नेक्स्ट आहे बी, इन विच कंपाऊंड फॉर्म्स डज कार्बन ऑकर. कोणत्या कंपाऊंड्स पासनं हे जे काही कार्बन आहे किंवा कार्बन कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये आढळतो हे इथे आपल्याला लिहायचं आहे. आणि याचं उत्तर आहे, कार्बन ऑकर्स इन द फॉलोइंग कंपाऊंड्स. कार्बन हा खालील कंपाऊंड्स मध्ये आढळतो. फर्स्ट आहे हायड्रोकार्बन्स. दीज आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर मेड अप ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. सेकंड आहे CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड. कार्बन also exists as carbon dioxide and occurs in the air in free state. It is also found as a salt in chalk and limestone. It is given out during combustion of wood, fossil fuel etc. CH4 म्हणजेच मिथेन. कार्बन ऑल्सो एक्झिस्ट ॲज मिथेन. तर कार्बनचं ऑकरन्स कुठे कुठे आहे ते कुठे कुठे आढळतं हे आपण इन द फॉर्म ऑफ हायड्रोकार्बन्स, कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनच्या रूपामध्ये आपण पाहिलेलंच आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे म्हणजेच क्वेश्चन सी कडे वळूया. राईट द युजेस ऑफ डायमंड. डायमंडचे जे काही युजेस आहेत त्याचे जे काही उपयोग आहेत ते इथे आपल्याला लिहायचे आहेत. आणि याचं उत्तर आहे, युजेस ऑफ डायमंड्स आर ॲज फॉलोज. डायमंडचे जे काही उपयोग आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. फर्स्ट आहे, युज्ड इन ऑर्नामेंट्स. जे काही ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये हे डायमंड्स यूज केले जातात. सेकंड आहे, युज्ड इन ग्लास कटिंग अँड रॉक ड्रिलिंग मशीन्स. जे काही ग्लास कटिंग असतात म्हणजे काचेचे तुकडे बनवण्याचे किंवा काचेचे छोटे छोटे पीस बनवण्याचे जे काही मशीन्स असतात त्याच्यासाठी हे डायमंड्स यूज केले जातात. किंवा रॉक ड्रिलिंग मशीन्स असतात म्हणजे दगड फोडणाऱ्या जे काही मशीन्स असतात त्यांच्यामध्ये देखील हे डायमंड्स वापरले जातात. डायमंड डस्ट इज युज्ड फॉर पॉलिशिंग अदर डायमंड. जे काही हिऱ्यांचा चुरा असतो तो बाकीच्या इतर हिऱ्यांना चमकावण्यासाठी त्यांना चकाकी आणण्यासाठी वापरला जातो. त्यानंतरचा आहे, डायमंड इज युज्ड टू मेक विंडोज गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन इन स्पेस अँड इन आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. हे जे काही डायमंड्स आहेत तर जे काही सॅटेलाइट्स असतात, उपग्रह असतात त्याच्यामध्ये UV लाईट्स येण्यापासून किंवा रेडिएशन येण्यापासून वाचवण्यासाठी ज्या काही खिडक्या बनवल्या जातात त्याच्यामध्ये देखील हे डायमंड्स वापरले जातात. डायमंड्स नाईव्स आर युज्ड इन आय सर्जरी. ज्या काही डोळ्याच्या मोठ्या मोठ्या सर्जरीज असतात, ऑपरेशन असतात त्यांच्यामध्ये हे डायमंडचे नाईव्स म्हणजे चाकू वापरले जातात.
तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही दुसरा प्रश्न होता तो इथे संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे एक्सप्लेन द डिफरन्स, म्हणजे फरक स्पष्ट करा. इथे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल डायमंड आणि ग्राफाइट मधला जो काही डिफरन्स आहे तो स्पष्ट करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 3 कॉलम्स बनवावे लागतील. फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला पॅरामीटर्स लिहायचे आहेत, सेकंड कॉलम मध्ये तुम्हाला डायमंड्सचे पॉइंट लिहायचे आहेत आणि थर्ड कॉलम मध्ये तुम्हाला ग्राफाइटचे जे काही पॉइंट्स आहेत ते लिहायचे आहेत. तर पॅरामीटर मधला जो काही फर्स्ट पॅरामीटर आहे तो आहे स्ट्रक्चर. तर आता आपण पाहूया डायमंडचं आणि ग्राफाइटचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे. डायमंडचं स्ट्रक्चर आहे 8 sides forming double pyramids. Each carbon atom is held firmly in place by 4 bonds of neighboring carbon atoms. सेकंड आहे कार्बन atoms are arranged in flat planes of hexagonal rings stacked on top of each other. सेकंड आहे नेचर. सेकंड पॅरामीटर आहे नेचर. तर डायमंडचं नेचर कसं आहे, कलरलेस अँड द हार्डेस्ट सबस्टन्स नोन. जो काही डायमंड आहे तर तो कलरलेस असतो, म्हणजे रंगहीन असतो आणि त्याचप्रमाणे सगळ्यात कठीण असा पदार्थ असतो. आणि तशाच पद्धतीने जो काही ग्राफाइट आहे त्याचा नेचर हा सॉफ्ट असतो, तो ग्रेइश इन कलर असतो आणि स्लिपरी टू टच असतो, म्हणजे अगदी निसरडा असतो. तर आता आपण नेक्स्ट पॅरामीटर पाहूया रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो 2.5, तर ग्राफाइटचा ओपेक असतो. त्याचप्रमाणे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, डायमंडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते 3.25, तर ग्राफाइटची 2.53. तर आपण आता कंडक्टिव्हिटी पाहूया. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, वहन करणे. मग हा डायमंड कशा पद्धतीचं वहन करतो, हीट आणि इलेक्ट्रिसिटीचं. तर डायमंड हा इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे आणि तर ग्राफाइट हा गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. लास्ट पॅरामीटर आहे केमिकल ऍक्टिव्हिटी. डायमंडची केमिकली इनर्ट अंडर ऑर्डिनरी कंडिशन्स ॲज देअर आर नो फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल. आणि इलेक्ट्रॉनमध्ये कुठलीही फ्री किंवा मोबाईल इलेक्ट्रॉन्स नसल्यामुळे ते केमिकली इनर्ट असतात. तशाच पद्धतीने ग्राफाइटमध्ये स्लाइटली मोर रिॲक्टिव्ह दॅन डायमंड. डायमंडपेक्षा थोडासा रिॲक्टिव्ह हा ग्राफाइट असतो. नेक्स्ट डिफरन्सिएशन आहे बी, क्रिस्टलाइन अँड नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ कार्बन. कार्बनचे इथे आपल्याला क्रिस्टलाइन आणि नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स लिहायचे आहेत. क्रिस्टलाइन्सलाच आपण अमॉर्फस सॉलिड आणि क्रिस्टलाइन सॉलिड्स देखील म्हणतो. तर त्यांच्यामधला जो काही डिफरन्स आहे तो लिहिण्यासाठी तुम्हाला 2 कॉलम्स बनवावे लागतील आणि फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला अमॉर्फस सॉलिड आणि दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला क्रिस्टलाइन सॉलिड हे लिहायचे आहेत. फर्स्ट पॉइंट आहे दे हॅव अन इरेग्युलर शेप्स. सेकंड आहे दे आर सुडो सॉलिड्स और सुपर कूल्ड सॉलिड्स. सेकंड पॉइंट they have only short range order in the arrangement of constituent particles. Second point from the crystalline solids, they have long range order in the arrangement of constituent particles. Third point आहे the gradually melt and soften over a range of temperature. And the third point from the crystalline solid is they have sharp and characteristic melting points. Fourth आहे when cut with a sharp edge tool they cut into 2 pieces with irregular shapes. And in crystalline solid when we cut with a sharp edge tool they split into 2 pieces with plain and smooth newly generated surfaces. Next point from the amorphous solid, that is they do not have definite heat of fusion. And crystalline solids they have definite and characteristic heat of fusion. त्यानंतरचा पॉइंट आहे दे आर आयसोट्रॉपिक इन नेचर. तर या उलट जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात ते अनआयसोट्रॉपिक इन नेचर असतात. लास्ट पॉइंट फ्रॉम द अमॉर्फस सॉलिड, दॅट इज दे आर सुडो सॉलिड्स और सुपर कूल्ड लिक्विड्स. आणि त्याचप्रमाणे जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात ते ट्रू सॉलिड्स असतात. तर इथे आपला जो काही तिसरा प्रश्न होता ज्यामध्ये आपल्याला डिफरन्सिएशन करायचं होता तो इथे संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे राईट सायंटिफिक रिझन्स, म्हणजेच शास्त्रीय कारणे लिहा. त्यातील पहिला आहे ग्राफाइट इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्राफाइट हा कार्बन कंपाऊंड आहे आणि कार्बन कंपाऊंड हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. मग ते का असतात इथे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे आणि याचं उत्तर आहे ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बिकॉज देअर आर फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट बिटवीन इट्स लेयर्स. These free electrons move continuously within the entire layer and thus lead to conduction of electricity. ग्राफाइट हा गुड कंडक्टर आहे, मग तो हीटचा असेल किंवा इलेक्ट्रिसिटीचा असेल, कारण त्याच्यामधले जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत
ते थरांमध्ये प्रेझेंट आहेत आणि त्यामुळे जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते एका लेअरमधून दुसऱ्या लेअरमध्ये एंटर होतात सहजतेने. त्यामुळे एखाद्या गोष्टीचं कंडक्शन अगदी सहजतेने होतं. नेक्स्ट आहे बी, ग्राफाइट इज नॉट युज्ड इन ऑर्नामेंट्स. हा जो काही ग्राफाइट आहे तो आपण दागिन्यांमध्ये किंवा शोभेच्या वस्तूंमध्ये वापरत नाही आणि याच्या मागचं कारण आहे ग्राफाइट इज नॉट युज्ड इन मेकिंग ऑर्नामेंट्स बिकॉज इट इज सॉफ्ट, ब्रिटल अँड स्लिपरी. इट cannot be molded like gold and silver and neither does it possesses and luster which is a desired characteristics in jewelry. हा जो काही ग्राफाइट आहे तो कुठल्याही ऑर्नामेंट्समध्ये यूज केला जात नाही कारण तो अगदी मऊ असतो, ठिसूळ असतो आणि अगदी निसरडा असतो आणि त्याला आपण सोन्यासारखं किंवा चांदीसारखं आपल्याला हवा तो आकारही देऊ शकत नाही आणि त्याच्यावर कलाकुसरही करू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे एखाद्या ऑर्नामेंटला, एखाद्या दागिन्याला शोभिवंत बनवण्यासाठी जी काही महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे काय, त्याच्यावर असणारी चकाकी. जी चकाकी आपल्याला सोन्यामध्ये किंवा आपण त्याला प्लॅटिनममध्ये किंवा चांदीमध्ये पाहायला भेटते ती चकाकी आपल्याला ग्राफाइटमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे देखील ग्राफाइट हा ज्वेलरीमध्ये प्रामुख्याने वापरला जात नाही. नेक्स्ट आहे सी, लाईम वॉटर टर्न्स मिल्की व्हेन CO2 इज पास्ड थ्रू इट. जेव्हा लाईम वॉटर म्हणजे जे काही लाईम वॉटर असतं त्याच्यापासून जर CO2 आपण पास केलं तर ते मिल्की बनतं, म्हणजे अगदी दुधाच्या कलरसारखं किंवा दुधाळ बनतं. तर ते असं का होतं, याच्या मागचं कारण आहे when carbon dioxide gas is passed through lime water it turns milky due to the formation of calcium carbonate. जेव्हा कार्बन डायऑक्साईड हा लाईम वॉटर पासून पास केला जातो तेव्हा तो दुधाळ बनतो कारण तिथे कॅल्शियम कार्बोनेटचं फॉर्मेशन बनत असतं. तिथे केमिकल रिॲक्शन्स होते आणि केमिकल चेंजेस टेक्स प्लेस होऊन जो काही लाईम वॉटर आहे तो मिल्की झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि याची रिॲक्शन आहे CaOH2 aqueous plus CO2 gaseous gives rise to CaCO3 plus H2O. तर नेक्स्ट आपल्याला सायंटिफिक रिझन लिहायचं आहे डी, बायोगॅस इज अन इको फ्रेंडली फ्यूल. जो काही बायोगॅस आहे तो इको फ्रेंडली फ्यूल आहे, म्हणजे अगदी पर्यावरणपूरक असं इंधन आहे. आणि याचं उत्तर आहे बायोगॅस इज अन इको फ्रेंडली फ्यूल बिकॉज इट हेल्प्स टू रिड्यूस द greenhouse gas emission and our dependency on fossil fuels. It is produced from decomposition of organic matter, thus is an effective way of disposal of organic waste. तर हा जो काही बायोगॅस आहे तो जो काही ग्रीन हाऊस इमिशन आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे गॅसेस रिलीज केले जातात तो कमी करतो आणि त्याचप्रमाणे आपले जे काही इंधनांवरती, बाकीच्या इंधनांवरती आपण जे काही डिपेंडेंट राहतो ते कमी करतं. आणि तशाच पद्धतीने जे काही ऑर्गॅनिक मॅटर्स असतात, जशा पद्धतीने वेगवेगळे कावडंग असतं, त्याचप्रमाणे बाकीचे जे काही शेतीमधले ॲग्रिकल्चर वेस्ट असतात त्यांचा आपण इफेक्टिवली वापर करून, ऑर्गॅनिक वेस्टचा वापर करून आपण बायोगॅस बनवू शकतो. त्यामुळे बायोगॅस हा इको फ्रेंडली फ्यूल आहे ज्यामुळे पर्यावरणालाही कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. तर इथे आपला जो काही चौथा प्रश्न होता तो संपतो. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आहे एक्सप्लेन द फॉलोइंग. खालील दिलेले जे काही प्रश्न आहेत ते इथे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे ए, डायमंड, ग्राफाइट अँड फुलेरिन्स आर क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ कार्बन. कार्बनचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, त्याचे कंपाऊंड्स आहेत, पण डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिन हे कार्बनचे क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत हे इथे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. आणि याचं उत्तर आहे डायमंड, ग्राफाइट अँड फुलेरिन आर crystalline forms of carbon. They are allotropes of carbon and this property of carbon is termed as allotropy. These crystalline forms of carbon have a regular and definite geometrical shape, sharp edges and plain surfaces. तर जे काही डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिन आहेत ते क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आढळतात कारण डायमंडचे जे काही ॲलोट्रोप्स आहेत त्यांची विशेषता आहे, त्यांची प्रॉपर्टी आहे आणि त्याला आपण ॲलोट्रोपी असं म्हणतो. तर हे जे काही क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत ते रेग्युलर असतात, त्यांचे जॉमेट्रिकल शेप किंवा त्यांचे जे काही एजेस असतात ते प्लेन सरफेसेस असतात, त्यामुळे त्यांना क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी, मिथेन इज कॉल्ड मार्श गॅस. मिथेनला मार्श गॅस का बरं म्हटलं जातं?
तर याचं उत्तर आहे मिथेन इज कॉल्ड मार्श गॅस बिकॉज इट इज फाउंड ॲट द सर्फेस ऑफ मार्शी प्लेसेस, a type of wetland, an area of land where water covers ground for long periods of time, which is usually treeless and is dominated by grasses and herbaceous plants. तर हा जो काही मिथेन आहे तो प्रामुख्याने जे काही दलदलीचे ठिकाणे आहेत अशा ठिकाणी ते आढळतात. दलदल म्हणजे काय, तर तिथे फक्त गाळ आणि चिखल असतो, ज्या ठिकाणी झाडे नसतात फारशी आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये गवत वाढलेलं असतं, तर तशा ठिकाणी ते आढळतात. म्हणून मिथेनला मार्शी गॅस असं देखील म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे सी. पेट्रोल, डिझेल, कोल आर फॉसिल फ्युल्स. पेट्रोल, डिझेल आणि कोल हे फॉसिल फ्युल्स आहेत, म्हणजेच इंधन आहेत. हे आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे आणि याचं उत्तर आहे पेट्रोल, डिझेल, कोल and are fossil fuels because they are fuels obtained from fossils such as dead sea organisms, dead plants and animals etc. is known as fossil fuel. They are formed from the dead remains of living organisms, both aquatic and terrestrial, which have been buried for millions of years under the ground. जे काही पेट्रोल, डिझेल आणि कोल असतात ते फॉसिल फ्यूल म्हणून आपण वापरतो, कारण ते आपल्याला जे काही डेड आणि डिकेइंग सी ऑर्गॅनिझम्स असतात जे की समुद्र तळाशी जातात, त्यानंतर त्यांचे जे काही डेड बॉडीज आहेत ते ट्रेमेंडस प्रेशर खाली आल्यानंतर स्पेसिफिक असं ऑर्गॅनिक मॅटर तयार करतात आणि त्यापासून हे फॉसिल फ्यूल्स बनत असतात. मग ते बनतात आणि जे काही ॲक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल ॲनिमल्स असतात जे की हजारो, लाखो आणि करोडो वर्षांपूर्वी जमिनीमध्ये पुरले जातात आणि त्याच्यापासनं हे फ्युल्स बनले जातात. इथे आपला जो काही सी क्वेश्चन आहे तो संपतो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे म्हणजेच डी क्वेश्चनकडे वळूया. तो आहे युजेस ऑफ व्हेरियस ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. कार्बनचे वेगवेगळे ॲलोट्रॉप्स आहेत आणि त्याचे जे काही महत्त्वाचे ॲलोट्रॉप्स आहेत त्यांचे युजेस इथे आपल्याला पाहायचे आहेत. फर्स्ट ॲलोट्रॉप आहे कार्बन आणि त्याचे युजेस आहेत युज्ड इन ग्लास कटिंग अँड रॉक ड्रिलिंग मशीन्स, युज्ड इन ऑर्नामेंट्स, डायमंड नाइव्स आर युज्ड इन द आय सर्जरी, डायमंड डस्ट इज युज्ड फॉर पॉलिशिंग अदर डायमंड्स, युज्ड टू मेक विंडोज गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन इन स्पेस अँड इन आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. जे काही डायमंड्स आहेत त्यांचा वापर प्रामुख्याने ग्लास कटिंगसाठी, काच कट करण्यासाठी, जे काही दगड आहेत ते दगड फोडण्याच्या ज्या काही मशीन्स असतात त्याच्यामध्ये, किंवा आय सर्जरीजमध्ये, किंवा बाकीचे जे काही इतर डायमंड्स असतात त्यांना पॉलिशिंग करण्यासाठी, किंवा सॅटेलाईटमध्ये जे काही विंडोज असतात त्या विंडोजमधनं रॅडिएशन आत येऊ नये, त्याचं प्रोटेक्शन व्हावं यासाठी देखील हे डायमंड्स वापरले जातात. नेक्स्ट ॲलोट्रॉप आहे ग्राफाईट. ग्राफाईट कशासाठी वापरला जातो? युज्ड फॉर मेकिंग लुब्रिकंट्स, युज्ड फॉर मेकिंग कार्बन इलेक्ट्रोड्स, युज्ड इन पेन्सिल्स फॉर रायटिंग, युज्ड इन पेंट्स अँड पॉलिश, युज्ड इन आर्क लॅम्प्स विच गिव्ह अ व्हेरी ब्राईट लाईट. हा जो काही ग्राफाईट आहे तो अगदी सॉफ्ट असतो, त्यामुळे तो लुब्रिकेशनसाठी किंवा कार्बनचे इलेक्ट्रोड्स बनवण्यासाठी, पेन्सिलसाठी किंवा पेंटमध्ये पॉलिश आणण्यासाठी, किंवा जे काही वेगवेगळे प्रखर प्रकाशाचे दिवे असतात त्यांच्यामध्ये देखील हे वापरले जातात. नेक्स्ट ॲलोट्रॉप आहे फुलेरिन. फुलेरिन इट इज युज्ड ॲज इन्सुलेटर्स, युज्ड ॲज अ कॅटलिस्ट इन वॉटर प्युरिफिकेशन. फुलेरिन हा इन्सुलेटर म्हणून वापरला जातो आणि त्याचप्रमाणे वॉटरचं प्युरिफिकेशन करण्यासाठी देखील ह्या फुलेरिनचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे कोक. युज्ड ॲज फ्यूल इन फॅक्टरीज अँड होम्स, युज्ड टू ऑब्टेन कोक, कोल गॅस अँड कोल टार, युज्ड इन थर्मल पॉवर प्लांट्स फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. कोक हे प्रामुख्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये घरी हे इंधन म्हणून वापरले जातं. त्याचप्रमाणे टार बनवण्यासाठी म्हणजेच डांबर बनवण्यासाठी, कोळसा बनवण्यासाठी देखील वापरलं जातं. शेवटचा ॲलोट्रॉप आहे कोल. कोल म्हणजे काय? कोळसा. तर तो कशा पद्धतीने आपण वापरतो पाहूया. युज्ड ॲज फ्यूल इन फॅक्टरीज अँड होम्स, युज्ड टू ऑब्टेन कोक, कोल गॅस अँड कोल टार, अँड लास्ट used in thermal power plants for generation of electricity. हा जो काही कोल आहे तो प्रामुख्याने फॅक्टरीजमध्ये इंधन म्हणून वापरला जातो, किंवा तशाच पद्धतीने कोक, कोल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे डांबर बनवण्यासाठी, किंवा जे काही थर्मल पॉवर प्लांट्स आहेत त्याच्यामधून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो ते देखील बनवण्यासाठी वापरले जातात. नेक्स्ट आहे ई. यूज ऑफ CO2 इन फायर एक्सटिंग्शर.
जे काही अग्निशमन बॅग असतात, आपण त्याला अग्निशमन सॅक म्हणतो, त्याच्यामध्ये CO2 हा आग विझवणारा म्हणून वापरला जातो. आणि याचं उत्तर आहे CO2 is used in fire extinguishers for various reasons, but the main reason is that carbon dioxide gas displaces the oxygen that's necessary to maintain combustion. It means that it cuts off the supply of oxygen which is required for the combustion and also has a cooling effect when it is released under high pressure. Other uses of carbon dioxide in fire extinguishers is it does not conduct electricity, thus making it an ideal fire suppressant for use in electrical instruments like computers, etc. It does not create any toxic or other byproducts when used to suppress a fire. तर हा जो काही CO2 आहे तो फायर एक्सटिंग्विशर्स मध्ये वापरला जातो, कारण कार्बन डायऑक्साईड गॅस हा ऑक्सिजनला डिस्प्लेस करतो आणि तशाच पद्धतीने जो काही कंबशन आहे म्हणजे ऑक्सिजन हे कुठल्याही वस्तूला होण्यापासून त्याला परावर्त करण्याचं काम देखील हा CO2 करत असतं. म्हणजे याचाच अर्थ काय, तर ऑक्सिजनचा सप्लाय कट करणे आणि तिथे कंबशन होण्यापासून रोखणे आणि तिथे कूलिंग इफेक्ट लागू करणे की तिथे थंडावा पसरवणे, ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर रिलीज होतं आणि जी काही आग आहे ती विझली जाते. तर बाकीचे त्याचे फायर एक्सटिंग्विशर मधले उपयोग म्हणजे काय, तर आयडियल फायर म्हणून ओळखलं जातं CO2 ला, कारण जे काही इलेक्ट्रिकल डिव्हायसेस आहेत जसे की कॉम्प्युटर्स असतील, TV असेल, फ्रीज असेल, त्यांच्यामध्ये जर आग लागली तर ते विझवण्यासाठी हा CO2 आहे जो इलेक्ट्रिकल कंडक्शनचा बॅड कंडक्टर आहे, त्यामुळे देखील त्याला आयडियल फायर सप्रेसंट म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट आहे कुठल्याही प्रकारचं टॉक्सिक किंवा आपण त्याला म्हणतो त्याचे काही बाय प्रोडक्ट्स आहेत जे काही आग विझवण्यासाठी वापरले जातात ते CO2 म्हणून खूप महत्त्वाचं ठरतं. नेक्स्ट आहे प्रॅक्टिकल युजेस ऑफ CO2. जे काही CO2 असतात त्याच्यामधले प्रॅक्टिकल युजेस काय आहेत, आणि याचा आन्सर आहे इट इज युज्ड फॉर गेटिंग स्पेशल इफेक्ट ऑफ मिस्ट इन ड्रामाज अँड मूवीज. Second, it is used to make aerated drinks. Third, solid carbon dioxide is used in cold storage and also to keep milk and milk products and frozen substances cool during transport. Next आहे liquid CO2 is used as solvent in modern eco-friendly dry cleaning. Next आहे CO2 obtained by chemical reaction or kept under pressure is used in fire extinguishers. And the last, plants use CO2 in air for photosynthesis. तर प्रॅक्टिकल युजेस काय आहेत CO2 चे, जे काही मूवीज असतात, ड्रामाज असतात, त्यांच्यामध्ये मिस्ट हा इफेक्ट देण्यासाठी CO2 चा वापर केला जातो. तशाच पद्धतीने जे काही एरेटेड ड्रिंक्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला बबल पाहायला भेटतात, जशा पद्धतीने आपण बरेचसे एरेटेड ड्रिंक्स बघतो की ज्याच्यामध्ये आपण ओपन केल्यानंतर खूप एरेटेड गॅसमुळे त्यांचं गशिंग आउट होतं. तशाच पद्धतीने सॉलिड कार्बन हा स्टोरेज करण्यासाठी वेगवेगळे मिल्क प्रोडक्ट्स किंवा ट्रान्सपोर्टेशनमध्ये मिल्क स्टोरेज करण्यासाठी वापरला जातो. तशाच पद्धतीने लिक्विड CO2 चा वापर इको फ्रेंडली ड्राय क्लिनिंग म्हणून वापरला जातो. आणि नेक्स्ट आहे ज्या काही केमिकल रिॲक्शन्स आहेत ज्या अंडर प्रेशर होतात, ज्या की फायर एक्सटिंग्विशर्स म्हणून वापरल्या जातात, त्या देखील हे CO2 च्या मदतीने मिळवले जातात. आणि प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस ही जी काही त्यांच्यामध्ये महत्त्वाची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये देखील हा CO2 चा यूज करून आपल्याला ते ऑक्सिजन पुरवण्याचं काम करत असतात. तर हा जो काही 5वा प्रश्न होता ज्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचं होतं तो इथे संपतो. आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया. 6वा प्रश्न आहे राईट टू फिजिकल प्रॉपर्टीज इच. खालील जे काही आपल्याला सबस्टन्सेस दिले गेले आहेत किंवा अलोट्रॉप्स दिले गेले आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज इथे आपल्याला लिहायचे आहेत. आणि याचं उत्तर आहे फर्स्ट आहे डायमंड. आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत इट इज द हार्डेस्ट नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स. प्युअर डायमंड इज कलरलेस, ट्रान्सपरंट बट ब्रिटल, सॉलिड. नेक्स्ट आहे बी चारकोल. आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत इट इज अ हायली पोरस अँड ब्रिटल मटेरियल. इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आणि त्यानंतरचं आहे फुलेरिन. आणि त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत दे एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ बक्की बॉल्स अँड बक्की ट्यूब्स. दे आर मेड अप ऑफ 60 डिग्री सेंटीग्रेड 60 कार्बन ॲटम्स.
तर इथे आपला जो काही 6वा प्रश्न आहे ज्यामध्ये आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज एक्सप्लेन करायच्या होत्या तो इथे संपतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7 आणि तो आहे कम्प्लीट द फॉलोइंग केमिकल रिॲक्शन्स. तर इथे आपल्याला काही केमिकल रिॲक्शन्स दिल्या गेल्या आहेत आणि त्या इथे आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत. तर याचे आन्सर्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटतील, कारण ह्या ज्या काही केमिकल रिॲक्शन्स आहेत त्यांना आपण इन द फॉर्म ऑफ केमिकल इक्वेशन रिप्रेझेंट करत असतो. मग ते समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती त्याचे आन्सर्स पाहू शकता. तर इथे आपला जो काही 7वा प्रश्न होता ज्यामध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन्स कंप्लीट करायच्या होत्या तो इथे संपतो. आता आपण 8व्या प्रश्नाकडे वळूया. 8वा प्रश्न आहे राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग इन डिटेल्स. इथे आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे हे अगदी डिटेल्स मध्ये लिहायचे आहेत आणि त्यातील फर्स्ट आहे व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ कोल, व्हॉट आर देअर युजेस. कोळशाचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि त्यांचे वेगवेगळे उपयोग कोणते, आणि याचे उत्तर आहे द डिफरंट टाइप्स ऑफ कोल आर. कोळशाचे वेगवेगळे प्रकार आहेत पीट. इट इज द फर्स्ट स्टेप ऑफ कोल फॉर्मेशन. इट हॅज हाय वॉटर कंटेंट अँड लेस दॅन 60% कार्बन कंटेंट. पहिला प्रकार आहे पीट. तर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि फक्त 60% इतका कार्बन कंटेंट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटतो. नेक्स्ट आहे लिग्नाइट. लिग्नाइट कशा पद्धतीने होतो आपण पाहूया. लिग्नाइट इज अ ट्रान्सफॉर्म फॉर्म ऑफ पीट अँड हॅज अराउंड 25 to 35% ऑफ कार्बन कंटेंट. इट इज अ लो क्वालिटी ब्राउन कोल विथ व्हेरी लिटल पर्सेंटेज ऑफ कार्बन इन इट. इट इज हावेवर यूज्ड इन द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. लिग्नाइट हा जो काही कार्बनचा प्रकार आहे जो की पीटचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन फक्त 25 ते 35% कार्बन कंटेंट असलेला असतो आणि तशाच पद्धतीने त्याच्यामध्ये ब्राऊन कोल आणि अगदी कार्बनचं खूप कमी प्रमाण असतं. आणि हा जो काही लिग्नाइट आहे तो लाईटचं जनरेशन करण्यासाठी, लाईटचं निर्माण करण्यासाठी वापरला जातो. नेक्स्ट प्रकार आहे बिट्युमिनस. इट इज द मोस्ट कॉमनली फाउंड व्हरायटी ऑफ कोल in India is bituminous and has a carbon content of 70 to 90%. It is used for almost all daily requirements of coal. हा जो काही बिट्युमिनस आहे तो प्रामुख्याने भारतामध्ये सर्वत्र आढळणारा कोळशाचा प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये जवळपास 70 ते 90% इतकं जास्त प्रमाणामध्ये कार्बन आढळतं आणि जवळपास डेली रिक्वायरमेंट्स मध्ये हा कोळसा सर्वत्र वापरला जातो. लास्ट टाइप आहे अँथ्रासाइट. इट इज अ बेस्ट नोन व्हरायटी ऑफ कोल फाउंड इन इंडिया. इट हॅज अ कार्बन कंटेंट ऑफ मोर दॅन 80% विच मेक्स इट सुटेबल फॉर आयर्न स्मेल्टिंग. तर हा जो काही अँथ्रासाइट आहे तो भारतामध्ये आढळणाऱ्या एका विशिष्ट अशा कोळशांपैकी खूप चांगला आणि सर्वोत्तम म्हणून ओळखला जातो. तर याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण हे 80% जास्त असतं आणि आयर्न स्मेल्टिंग करण्यासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी. हाऊ विल यू प्रूव्ह एक्सपेरिमेंटली द ग्राफाइट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तुम्ही कशा पद्धतीने सिद्ध करून दाखवाल की हा जो काही ग्राफाइट असतो तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतो. आणि याचे उत्तर आहे ग्राफाइट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कॅन बी प्रूव्ड फ्रॉम द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. ग्राफाइट हा विजेचे चांगलं वहन करणारा असतो हे खालील प्रयोगाद्वारे सिद्ध होतं आणि तो प्रयोग आहे वी शुड रिक्वायर सम अपॅरेटस, पेन्सिल, इलेक्ट्रिकल वायर्स, बॅटरी, सेल, स्मॉल बल्ब. सेट अप द अपॅरेटस ॲज शोन इन द फिगर. तर त्याची अपॅरेटसची जी काही फिगर आहे किंवा ह्या एक्सपेरिमेंटची जी काही फिगर आहे ती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटेल. If the bulb glows on attaching the clips to both ends of the graphite in the pencil, it means that graphite conducts electricity. If the bulb does not glow, it means the graphite does not conduct electricity. जर बल्ब लागला तर ग्राफाइट हा इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर असेल आणि जर नाही लागला तर ग्राफाइट हा इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे सी. एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ कार्बन. इथे आपल्याला कार्बनच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्या एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याचं उत्तर आहे कार्बन हॅज द फॉलोइंग प्रॉपर्टीज. कार्बनला खालील प्रॉपर्टीज आहे. फर्स्ट आहे फिजिकल प्रॉपर्टीज. कार्बन इज अ सॉफ्ट डल ग्रे और ब्लॅक नॉन मेटल. कार्बन हा अगदी मऊ, अगदी डल ग्रे म्हणजे अगदी फिकट असा ग्रे कलरचा आणि तशाच पद्धतीने काळा नॉन मेटल आहे.
It exists in two forms, that is crystalline and non-crystalline forms. This property is termed as allotropy. आणि ही जी काही प्रॉपर्टी आहे जो की नॉन क्रिस्टलाइन आणि क्रिस्टलाइन फॉर्म्स असतात, तर या प्रॉपर्टीला आपण अलोट्रोपी म्हणतो. नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टीज. कार्बनच्या बऱ्याचशा केमिकल प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्यापैकी काही महत्त्वाच्या केमिकल प्रॉपर्टीज आपण इथे पाहणार आहोत. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कॅन बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ रिॲक्शन विच कार्बन अँड इट्स कंपाऊंड शो. तर केमिकल प्रॉपर्टीज ह्या खालीलप्रमाणे आहेत. फर्स्ट आहे कंबशन रिॲक्शन. कंबशन रिॲक्शन कशा पद्धतीने होते आपण पाहूया. कार्बन इन ऑल इट्स एलोट्रोपिक फॉर्म्स बर्न्स इन ऑक्सिजन टू गिव्ह कार्बन डायऑक्साइड अलॉंग विथ द रिलीज ऑफ हीट अँड लाईट. दिस रिॲक्शन इज टर्म्ड ॲज कंबशन रिॲक्शन. द केमिकल इक्वेशन टू रिप्रेझेंट द बर्निंग ऑफ कार्बन इज ॲज फॉलोज. आणि रिॲक्शन आहे C+O2 gives rise to CO2 plus heat plus light. Next आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. Pure carbon is oxidized to give carbon dioxide when burnt in air. Similarly, hydrocarbons can be easily oxidized on burning. Substances that have a ability to oxidize other substances are known as oxidizing agent. Alkaline potassium permanganate and potassium dichromate are examples of oxidizing agents. For example, the oxidation of ethanol in the presence of potassium permanganate leads to the formation of ethanoic acid. आणि याची रिॲक्शन आहे CH3CH2-OH in presence of heat. Alkaline KMnO4 means potassium permanganate. It gives rise to ethanoic acid, that is CH3COOH. Next आहे third, addition reaction. In the addition reaction, a substance is added to a hydrocarbon. A single product is obtained in this reaction. In unsaturated hydrocarbons, double or triple bonds are present. Atoms of different elements like hydrogen, chlorine, bromine, etc. are added to these compounds across the double or triple bonds using different reagents and catalysts. Fourth आहे substitution reaction. सबस्टिट्यूशन म्हणजे एखाद्या गोष्टीला रिप्लेस करून त्या ठिकाणी दुसरी कंपाऊंड किंवा मॉलिक्यूल घेणे. आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय आपण आता पाहूया. इट इज अ टाइप ऑफ रिएक्शन in which an atom or a group of atom replaces another atom present in a molecule undergoing the reaction. For example, chlorine replaces hydrogen from methane in presence of sunlight, that is CH4 plus Cl2 in presence of sunlight gives rise to CH3Cl plus HCl. नेक्स्ट आहे क्वेश्चन डी, क्लासिफाय कार्बन. इथे आपल्याला कार्बनचं वर्गीकरण करायचंय आणि ते वर्गीकरण ॲलोट्रॉपिक आणि अमॉर्फस फॉर्म्स मध्ये आहे. तर आता आपण क्रिस्टलाइन फॉर्म मधला जो काही त्याचे प्रकार आहेत, त्याचे ॲलोट्रॉप्स आहेत ते पाहूया. फर्स्ट आहे डायमंड. In diamond, each of carbon of given crystal unit is surrounded by 4 other carbon atoms which are joined by covalent bonds such that they form a regular tetrahedron. The diamond crystal is a compound structure in which atoms of single unit lie in different planes. Thus, the atoms cannot sleep because of their different positions in different planes, and hence diamond is the hardest naturally occurring substance. Second आहे graphite. In graphite, atoms of single crystal are arranged in a hexagonal ring in a single plane. The bonds between the carbon atoms of two single crystals in the parallel planes are weak. Thus, one plane can easily slide over another plane by applying pressure. This is why graphite is soft and can be used as a lubricant. Next आहे Buckminster fullerene. It is the third and the most recently discovered allotrope of carbon. Buckminster fullerene is a cluster of 60 carbon atoms arranged in the form of football. It is named after the American architect Buckminster Fuller, as it resembled the geodesic dome designed by him. Since it contains 60 carbon atoms, its chemical formula is C60. Next आहे amorphous or non-crystalline forms. त्यातील फर्स्ट आहे चारकोल. It is produced from the bones of animals, combustion of wood, etc. Next आहे coal. It is formed by decomposition of dead remains of plants when they got buried in the
land owing to the high temperature and pressure conditions present there. Based on the content of carbon present, normally three types of coal deposit exist, and these are as follows: lignite with 20 to 35% of carbon content, second anthracite with carbon content of more than 80%, third bituminous coal with 60 to 80% carbon, and the fourth पीट विथ लेस दॅन 60% कार्बन कंटेंट. आणि इथे आपला जो काही 8वा प्रश्न आहे तो संपतो. आता आपण या एक्सरसाइज मधला जो काही शेवटचा आणि 9वा प्रश्न आहे तो पाहूयात. हाऊ विल यू व्हेरीफाय द प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइडच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण कशा पद्धतीने व्हेरीफाय करूयात. आणि याचं उत्तर आहे आय विल व्हेरीफाय द प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साइड बाय केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज. तर कार्बन डायऑक्साइडचे जे काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्यावरून आपण कार्बनचे जे काही व्हेरिफिकेशन आहे ते करू शकतो. तर इथे आपला जो काही 13व्या चॅप्टरचा एक्सरसाइज होता तो संपतो. तर अशाच पद्धतीने पुढील चॅप्टरच्या एक्सरसाइजचे व्हिडिओ किंवा यापूर्वीच्या चॅप्टरचे एक्सरसाइजचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 9th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.